बघा, एक रक्कम सरळ व्याजाने 5 वर्षात दुप्पट होते, तर तीच रक्कम त्याच दराने 5 पट होण्यास किती वर्ष लागतील? प्रश्न सोडवायचा कसा? एक रक्कम सरळ व्याजाने 5 वर्षात दुप्पट होते, मात्र कोणत्या व्याजदरानं? हा प्रश्न मनाशी विचारा. त्याच्या उत्तरासाठी इथं गणिताची मांडणी म्हणजे व्याजदर काढण्याचं सूत्र असं की 100 पट वजा 1 आणि भागीला प्रश्नामध्ये दर्शवलेली मुदत. रक्कम सरळ व्याजाने 5 वर्षात दुप्पट होते. छेदस्थानी प्रश्नामध्ये दर्शवलेली ही मुदत जेव्हा व्याजदर काढायचा असतो. लक्ष द्या, 100 रक्कम दुप्पट होते म्हणून पटीच्या ठिकाणी 2 वजा 1 भागीला ही मुदत 5 वर्ष. आता 100 आणि कंसातील ही वजाबाकी 1 भागीला 5, 100 भागीला 5 हा भाग जातो 20 न, म्हणजे 20% हा व्याजदर आम्हाला मिळाला. आता तीच रक्कम त्याच दरानं 5 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील असा प्रश्न. लेकरांनो, सूत्र तेच. जसं की 100 कंसामध्ये पट वजा 1 भागीला, मात्र किती वर्ष लागतील. दुसऱ्या ओळीमध्ये आपल्याला मुदत विचारली आणि मुदत जेव्हा काढायची तेव्हा छेदस्थानी व्याजदर घेणे, ह्या काही गोष्टी लिहून घ्या. 100 आता रक्कम 5 पट करायची म्हणून पटीच्या ठिकाणी 5 वजा 1 छेदस्थानी व्याजदर मिळालेला 20%. ओके. 100 कंसामधील ही वजाबाकी 4 छेदस्थानी 20. लेकरांनो, 20 पंच 100. आता 5 आणि 4 यांचा गुणाकार. 20 वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर. तीच रक्कम त्याच दराने 5 पट होण्यास किती वर्ष लागतील? 20 वर्ष लागतील हे या प्रश्नाचं उत्तर. मात्र प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते. ओके. दुप्पट, तिप्पट, चौपट, 5 पट ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.